महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध। आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्या वादग्रस्त वक्तव्याचा आज शेवगावमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा सकाळी 11 वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून काढण्यात आला। तो नंतर शेवगाव पोलीस ठाण्यावरून संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठीचे निवेदन शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्वीकारले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले, शेवगाव, अहिल्यानगर। मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंदभाई पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबील यांना शिवीगाळ करून फोनवरती अत्यंत खालच्या भाषेमधून त्यांच्या आईवरनं पत्नीवरनं घाणेरड्या शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली। खरं म्हणजे हे अत्यंत निषेधार्थ बाब आहे। छत्रपती शिवरायांचा सन्मान करणारं, छत्रपती शिवरायांचं जे काही खरं कार्य आहे या देशामधल्या बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, रयतेच्या, गोरगरीब जनतेच्या, महिलांच्या प्रती असणारं काम या पुस्तकातनं पुढे आणलेलं आहे। छत्रपती शिवराय हे गो ब्राह्मण प्रतिपालक नसून ते कुळवळी भूषण आहे, ते बहुजन प्रतिपालक आहेत, ते रयतेचं राज्य होतं। जात मुक्तीचं पहिलं खऱ्या अर्थानं जर संदेश त्यांनी दिला असेल तर छत्रपती शिवरायांनी दिलेला आहे। जातीला मुठमाती देऊन त्यागाचं प्रतीक असणारं भगव्याच्या झेंड्याखाली मावळा म्हणून एकत्रित आणण्याचं काम आणि स्वतःचं रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं। या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांचा आदरच आहे, खरा शिवाजी आम्हाला समजलेला आहे। परंतु खरा शिवाजी लोकांना कळू नये, चुकीचा खोटा शिवाजी हे जे काय ब्राह्मणी तालमीमध्ये तयार झालेले लेखक आहेत त्यांनी जो मांडला तो वाचावा, अशा पद्धतीची एक कूटनीती, बुद्धिभेद करण्याचं काम हे सगळे मनुवादी करत आहे। छत्रपती शिवरायांचा या देशामध्ये या मनुवाद्यांनी अनेकदा अपमान केलेला आहे। त्या काळात देखील अपमान झाला, त्या काळात देखील त्यांचा राज्याभिषेक नाकारला, त्या काळामध्ये देखील त्यांच्यावरती विषप्रयोग केला या मनुवाद्यांनी। अनेकदा छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला। आपल्याला माहिती आहे राज्यपाल भगत कोश्यारी शिवरायांच्या बद्दल बोलले, सावित्रीबाईबद्दल बोलले, फुलेंबद्दल बोलले, बाबासाहेबांच्या बद्दल बोलले। एवढंच नाही तर जेव्हा जेम्स लेन या देशामध्ये आले आणि या ब्राह्मणी छावणीतलं जे भांडारकर इन्स्टिट्यूट होतं, बाबासाहेब पुरंदरे यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यामध्ये जाताना ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तेवढा अपमान आतापर्यंत कुणीच केला। जेम्स लेन एका ठिकाणी म्हणतात की दादोजी कोंडदेव इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, म्हणजे मा जिजाऊंच्या चारित्र्यावरती सुतोडे उडवण्याचं काम त्या जेम्स लेननी केलेलं आहे। सातत्याने काल तुमचा बागेश्वर बाबा शिवरायांच्या बद्दल बोलला, सातत्यानं शिवरायांच्या बद्दल बोलायचा, अपमान करायचा, तो आम्ही सहन करणार नाही। तो आमचा रयतेचा बहुजनांचा राजा होता आणि म्हणून त्या संजय गायकवाड वरती कारवाई झाली पाहिजे, संजय गायकवाड वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गोविंदभाई पानसरे लिखित शिवाजी कोण होता याचं सामूहिक वाचन झालं पाहिजे। अशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिले। आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाचन करत आहोत। आज शेवगावमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचारी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही निवेदन देणार आहोत, पुस्तकाचं वाचन करणार आहोत। हे वाचण्यापासून आम्हाला संजय गायकवाडच काय, त्याचा बाप दिल्लीमध्ये जो बसलाय वर्षा बंगल्यावरती, तो देखील आम्हाला वाढवू शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला आम्हाला तो हक्क अधिकार दिलेला आहे आणि म्हणून यांचा जो कुटील डाव आहे तो आम्ही यापुढे खपून घेणार नाही आणि तो आम्ही हाणून पाडणार आहोत। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्याचे प्रकाशक कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत आंबे यांना शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे, तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत। म्हणून संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मोहीम चालू आहे। खरं म्हणजे संजय गायकवाड यांनी जी भाषा वापरलेली आहे ती आपण कुणीही या ठिकाणी वापरू शकत नाही। महाराष्ट्रभर या संजय गायकवाडचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे असंतोष पसरलेला आहे आणि शिवाजी कोण होता याच्याबद्दल ते ज्यावेळेस कॉम्रेड गोविंद पानसरे यांना प्रश्न विचारतात, खरं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी शिवाजी महाराज यांचा अपमान त्यांनी केलेला आहे। भगतसिंग कोश्यारी यांनी केलेला आहे, वागेश्वर महाराज त्यांनी केलेला आहे
आणि त्याचबरोबर ही ब्राह्मणी जे काही विचारसरणी यांनी सातत्यानं शिवाजी महाराजांचा उपमर्द खऱ्या अर्थाने यांनी केलेला आहे आणि तिथे आता आम्हाला शिकवणार की शिवाजी महाराजाबद्दल तुम्ही एकेरी शब्द वापरता. खरं म्हणजे कॉमेंट पानसरेंनी सांगितलं शिवाजी महाराज हे आमच्या आईसारखे आहेत. आईला आपण एकेरी भाषेतच बोलतो. त्याचबरोबर शिवाजी महाराज हे हाडामासाचा माणूस असल्यामुळं शिवाजी महाराजाचं दैवतीकरण यांना करायचं आहे की आम्ही कदापि होऊ देणार नाही. कारण शिवाजी हे रयतेचे राजे होते आणि आम्हाला रयतेचा राजा शिवाजी पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक त्यांनी छापून महाराष्ट्रभर लाखो प्रती गेलेले आहेत. आत्तापर्यंत 20 लाख लोकांनी पुस्तक वाचलं आणि हे प्रकार झाल्यापासून आणखी ऑर्डर येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. हजारो प्रतींची मागणी होते. म्हणजे याचा अर्थ लोक तुम्ही जे सांगितलं की अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही वाचू देणार नाही तर म्हणजे लोकांनी जनतेने त्यांना चपराक दिलेली आहे आणि अनेक लोक सामुदायिक पद्धतीनं वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन महाराष्ट्रभर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेवगावमध्ये शिवाजी कोण होता याचं सामुदायिक वाचन या ठिकाणी आज करण्यात येत आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.